नमस्कार, पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मुलांचा फेवरेट मसाला पास्ता अगदी 10 मिनिटात कसा करायचा ते बघतो आहे। तर यासाठी मी एक बाउल भरून पास्ता घेतलेला आहे आणि कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचे आपल्याला। तर इथे अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे मी। पाणी छान बॉईल करून घ्यायचे आपल्याला। पाणी गरम झालं की त्यात अर्धा चम्मच मीठ घालायचं, 1 चम्मच तेल घातलेलं आहे। पाणी बॉईल होऊ द्यायचं। उकळी फुटलेली आहे आणि आता आपल्याला यात पास्ता घालून घ्यायचा आहे। पास्ता छान उकळू द्यायचा। साधारण 7 ते 8 मिनिट आपल्याला पास्ता उकळून घ्यायचा आहे। मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि बघा आपण चेक करून घेतो आहे। 7 मिनिट झाले। मस्त पास्ता आपला शिजलेला आहे आणि हा आता आपण काढून घेतो आहे। पाणी पूर्ण निथळून काढून घ्यायचं। याप्रमाणे पास्ता आपला काढून घेतला आहे आपण आणि कढईतलं पाणी फेकून दिलेलं आहे। 2 चम्मच तेल घातलेलं आहे। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला घातलेला आहे। तेल गरम झालं की कांदा छान होऊ द्यायचा आणि कांद्यासोबतच आता आपल्याला लसूण आणि अद्रक घालायचं आहे। तर मी 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा किसून घेतलेला आहे किसणीवर आणि ते घातलेलं आहे। मिरची घातले, 3 मिरच्या चिरून घातलेल्या आहेत। तेलामध्ये होऊ द्यायच्या आणि गाजर, अर्धा गाजर मी चिरून घेतलेला आहे बारीक आणि 1 छोटी शिमला मिरची तेलामध्ये होऊ द्यायचं। व्यवस्थित परतत राहायचं आहे आणि आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। तर 1 टोमॅटो घातलेला आहे। हा पण होऊ द्यायचा तेलामध्ये, शिजवून घ्यायचा आहे छान। अर्धा चम्मच लाल मिरची पावडर घातलेला आहे आणि अर्धा चम्मचच मीठ घातलेलं आहे। हे पण परतवून घ्यायचं। मीठ जास्त घालायचं नाही कारण आपण पास्त्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे बॉईल करताना। आणि आता आपल्याला इथे सॉसेस घालून घ्यायचे आहेत। सगळ्यात पहिले तर मी सोया सॉस घालते आहे। 2 चम्मच, फक्त लहान चमच्याने 2 चम्मच सोया सॉस घालतो आहे आपण। रेड चिली सॉस घालायचं आहे। हा पण आपण 2 चम्मचच घालणार आहोत, जास्त घालायचं नाही। जर तुम्हाला खूप स्पायसी हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता। आणि टोमॅटो केचप घालणार आहोत आता आपण। टोमॅटो केचप मी थोडासा जास्त घातलेला आहे, 5 ते 6 चम्मच घातलेला आहे। तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आवडीनुसार। आणि मिक्स करून घ्यायचं। तर सुरेख असा रंग आलेला आहे बघा। आणि आता आपल्याला पास्ता घालून घ्यायचा आहे। पास्ता घालून मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने। व्यवस्थित सगळ्या बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला पूर्ण पास्ताला लागेल आहे। आणि आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत यात। तर मी टोमॅटो सॉसची जी बाउल घेतलेलं होतं त्यात मी पाणी घालून घेतलेलं आहे, अगदीच 2 ते 3 चम्मच। तर हे पाणी मी 3 चम्मच घालते इथे। तुम्हाला आवश्यक वाटलं तर घाला, नाही तर नका घालू। आणि हा पास्ता मस्त मसाला आहे, 5 रुपयाचं पॉकेट येतं आहे। तर हा आपण घालणार आहे। अगदी 2 चम्मचच घालायचं आहे, खूप जास्त घालायचं नाही आहे। मिक्स करून घ्यायचं। मस्त असा हा पास्ता रेडी झाला आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे। जर तुमच्याजवळ ग्रीन ओनियन असेल तर तो तुम्ही कापून घालू शकता। आणि हा आपला पास्ता खाण्यासाठी रेडी आहे। सर्विंग डिशमध्ये आपण काढून घेतलेला आहे। सुरेख असा पास्त्याला रंग आलेला आहे। तुम्ही केव्हाही बनवू शकता। अतिशय सोप्या पद्धतीने आपला पास्ता तयार झालेला आहे। तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.